आजच्या मननासाठी आम्ही उपदेशकाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि त्याचं 13 आणि 14 दोन दोन वचनांकडे लक्ष देऊया. मधून आम्ही थोडा वेळ जो वेळ प्रभूने आम्हाला दिलाय तो वेळ बघूया. बघ, 12व्या अध्याय आपल्या 12व्या अध्यायाची शेवटची वचन आहेत दोन. या वचनांकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला जी पहिली लाईन वाचली तर आपल्या लक्षात येतं. तिथं असं म्हटलं, आता सर्व काही तुम्ही ऐकलेलं आहे. नाही का? ती वचन आपण वाचूया आणि नंतर पुढे जाऊया. आता सर्व काही तुम्ही ऐकलेलं आहे. सर्वांचं सार हे की देवाचे भय धर, त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झडती घेईल. या ठिकाणी जेव्हा हा उपदेशकाचा लेखक सलमोन राजा जेव्हा या उपदेशकाच्या पुस्तकाचा शेवट करतो तेव्हा तो असं म्हणतो, माणसाचं कर्तव्य काय आहे आणि त्या कर्तव्याचा परिणाम काय आहे. 13 वचन आपल्याला दाखवतं मनुष्याचं काय कर्तव्य आहे. 14वं वचन आपल्याला दाखवतं आम्ही जर आमचं कर्तव्य केलं तर आम्हाला काय प्रतिफळ आहे आणि नाही केलं त्याचंही काय प्रतिफळ आहे. तिथं असं म्हटलं, देव सगळ्या कृत्यांची झडती. आम्ही जे करतो त्या सर्व गोष्टींचा देव एक दिवस हिशेब घेणार आहे. आणि दोन्ही गोष्टी आमच्या जीवनासाठी खूप महत्वाच्या आहेत. आपल्याला इथे पाहायला मिळते 13 वचनामध्ये की माणसाचं कर्तव्य काय आहे. बघा, सलमोन राजा जर तुम्ही सर्व 12 अध्याय वाचले तर आपल्याला स्वतःची ओळख करून देतो, स्वतःचा अनुभव सांगतो, वेळेचं महत्व काय आहे, माणसाच्या जीवनामध्ये विसंगत काय आहे, माणसाच्या जीवनामध्ये सत्यता काय आहे, माणसाचं जीवन कसं असावं, या सगळ्या गोष्टींचं वर्णन केल्यानंतर शेवटी तो तरुणांना बोध करतो की तरुण कसा असावा किंवा तरुणांनी कुठली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि पुस्तकाचं शेवट करत असताना तो असं म्हणतो, मनुष्याचं काय कर्तव्य आहे. वास्तविक ती वचनं तुम्ही जर पाहिली तर 9व्या वचनापासून तर 14व्या वचनापर्यंत आहेत. परंतु जेवढा प्रभूने आपल्याला प्रकाश झोत टाकला तेवढ्याच गोष्टींकडे आपण लक्ष देऊया. बघा, इथे असं म्हटलं, पहिली गोष्ट म्हणजे देवाचं भय धर. माणसाने आपल्या जीवनामध्ये जगत असताना देवाची भीती बाळगणं खूप महत्वाची. निश्चित देवाची भीती या शब्दाचा अर्थ काय? देवाला घाबरायचं असं आहे का? बघा, देवाची भीती बाळगणं या शब्दाचा खरा अर्थ असा होतो, देवाच्या प्रती खरा सन्मान राखणं, देवाचा खरा सन्मान करणं, देवाचा आदर करणं. देव जो आहे त्याला भिणं या शब्दाचा अर्थ खरा देवाचा सन्मान करणं. आम्हा प्रत्येकासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि देवाचा जर सन्मान केला तर आपोआपच आम्ही देवाला घेऊ शकतो. बघा, पवित्र शास्त्रात 2 माणसांची अशी उदाहरणं आहेत की जे ती जगामध्ये जगत असताना असं काही जगली. पवित्र शास्त्रामध्ये त्यांची नावं अशी आहेत की ते नीतिमान, देवाला भिणारे, देवाबरोबर चालणारे आणि खरे आहेत. बघा, जर उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये वाचलं तर तिथे बघा एका माणसाविषयी आपल्याला वाचायला मिळेल. उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आहे आणि त्याचं 9वं वचन. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळाच्या लोकांमध्ये नीतिमान सात्विक मनुष्य होता आणि नोहा देवाबरोबर चालला. काळ जर आपण हिशेबात घेतला, जर समजा मी योबाचं पुस्तक आणि उत्पत्तीचं पुस्तक पाहिलं तर जरी समजा योबाचं पुस्तक उत्पत्तीनंतर बऱ्याच वर्षांनी लिहिलं गेलेलं असलं तरी जवळजवळ असं म्हणतात की अब्राहम आणि योग एका काळामधले आहेत. म्हणजे उत्पत्तीच्या काळाच्याच वेळेला या योबाचा सुद्धा उल्लेख आहे. हा जो उल्लेख आहे नोहाचा, त्यावेळेला एकदम अज्ञानाचा काळ होता.
इथे जर तुम्ही 6व्या अध्यायामध्ये पाहिलं, 6व्या अध्यायाची सुरुवात पाहिली, तर माणसं बिघडलेली होती आणि माणसांच्या हृदयाच्या कडं देवाने लक्ष दिल्यानंतर देवाला हे दुःख झालं की मनुष्य बनवल्याचं त्याला काय झाला, खेद झाला. परंतु अशा काळामध्ये कुठला काळ होता बघ, त्या काळाचं वर्णन आपल्याला 6व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये काळ कसा आहे, सगळ्या माणसांची ह्या काळामध्ये हा जो नोहा आहे, याच्या बाबतीमध्ये आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये असं वाचायला मिळतो, तो नीतिमान होता. नीतिमान म्हणजे देवाचे नियम पाळणारा होता. त्या बाबतीमध्ये असं म्हटलं की तो सात्विक होता. त्याच्याविषयी असं म्हटलं, सात्विक होता. आणि तिसरी गोष्ट असं म्हटलं की नोह देवाबरोबर चालणारा होता. देवाबरोबर चालणं म्हणजे काय हो? देव एका बाजूला मी आणि देवाचा हात धरून मी चाललोय असं आहे का? देवाबरोबर चालणं या शब्दाचा अर्थ देव सांगेल तसं चाल, देवाच्या आज्ञाप्रमाणे चालणारा होता. आणि म्हणून भिन्न आणि आज्ञापालन ही दोन्ही एक साथ आहेत प्रियाला. जी माणसं देवाला भितात ती आज्ञा पाळू शकतात, जी आज्ञा पाळू शकतात ती देवाला भिवून आपलं जीवन जगू शकतात. योबाच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा, तुम्ही जर योबाचं पुस्तक पहिलंच अध्याय पहिलंच वचन वाचलं तर योबाच्या बाबतीमध्ये सुद्धा असं लिहिलेलं. काय म्हटलं योबाच्या बाबतीमध्ये? योबाचं पुस्तक पहिलाच अध्याय पहिलंच वचन, पहिला अध्याय पहिलं वचन. ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव योब होते. तो सात्विक सरळ होता, पापासून दूर राहील. बघा, देवाला भिवून वागणाऱ्या माणसामध्ये अजून आम्ही दोन क्वालिटी बघतो. कुठल्या माहितीये का? तो सात्विक होता. आणि आम्ही नोहच्या बाबतीमध्ये पाहिलं तो सात्विक होता, पण इथे योबाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं तो सरळ होता. आणि दुसरी गोष्ट योबाच्या बाबतीमध्ये अजून एक लिहिली की तो देवाला भिवून वागत होता. आणि चौथी गोष्ट आपण त्याच्यात असं पाहतो, तो पापापासून दूर राहत होता. आता तुम्ही शल्मोनाच्या विचारांकडे या. जेव्हा तो संपूर्ण मानवी जीवनाचं चित्र आमच्या डोळ्यासमोर 11 अध्यायांमध्ये ठेवतो, त्यावेळेला तो 12वा अध्याय जो आहे तो तरुणांना बोध करत असताना तरुणांनी कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जागाव्यात ते त्यांना सांगितलं असताना आपल्याला अध्यायाचा शेवट करताना असं पाहायला मिळतो. हा उपदेशक असं लिहितो की माणसाचं एवढंच कर्तव्य आहे, त्याने आपल्या जीवनामध्ये जगत असताना देवाला भिणं आणि त्या आज्ञेचं पालन करणं. बघा आता, देवाला भिणं म्हणजे नक्की काय? उपदेशकाच्या बाबतीमध्ये बघा तिथे असं म्हटलं, योबाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं तो सात्विक होता. पण जर तुम्ही हिंदी बायबलमध्ये वाचलं तर असं म्हटलं तो खरा होता. सात्विक होता म्हणजे हिंदी बायबल प्रमाणे जर आपण पाहिलं तर तिथे असं म्हटलं तो खरा होता, खरा. आणि खरा शब्द आहे. तो खरा या शब्दाचा अर्थ काय माहितीये का? खरा म्हणजे अगदी योग्य. बघ आपल्याला, आपण सगळे व्यवहार करणारी माणसं आहोत नाही का? सगळे व्यवहार करणारी म्हणजे पैसे हाताळणारी माणसं आहेत. म्हणजे खूप पैसेवाले पैसे हाताळतात असं नाही. काय असतील आमच्याकडे 10 रुपये 100 रुपये ते आम्हाला बघूनच घ्यावे लागतात आणि बघूनच द्यावे लागतात. बघ, जेव्हा ही नोट खरी आहे का खोटी आहे पाहायचं झालं तर काय करतात माहितीये का? मला कोणी उत्तर देणार नाही, मला वाटतं सगळ्यांचं हे बंद असेल, आवाज बंद असेल. परंतु जेव्हा आम्हाला एखादी नोट खरी आहे का खोटी आहे बघायचं झालं तर काय करावं लागतं बघा, ती नोट अशी वर प्रकाशाकडे करावी लागते, उजेडाकडे करावी लागते. आणि जेव्हा त्या नोटेवर प्रकाश पडतो तेव्हा त्या नोटेच्या आतमध्ये एक सिम्बॉल असतो बघा. जर तो सिम्बॉल असेल तर ती नोट खरी आणि सिम्बॉल नसेल तर ती नोट खोटी.
कितीही तुम्ही ती नोट कडक ठेवा, कितीही सांभाळून ठेवा, कशाही प्रकारे तुम्ही ते बँकेमध्ये भरा किंवा व्यापाऱ्याकडे द्या, ते लोक नोट बघताना प्रकाशाकडे करून बघतात. का माहितीये का? जोपर्यंत त्याच्या आतमधला सिम्बॉल दिसत नाही तोपर्यंत ती नोट नकली आहे का खरी आहे ती समजत नाही. आणि हीच सत्यता मानवी जीवनाच्या बाबतीमध्ये आहे. आमचं जीवन बाहेरून कसं आहे त्यापेक्षा आतून देवासाठी कसं आहे ती खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रकाशात येण्याची गरज आहे. कोण आहे आमचा प्रकाश? योनाचं शुभवर्तमान 8वा अध्याय बघा बरं पटकन. 8वा अध्याय 12 होते. बघा पुढे काय म्हटलं. प्रकाश कोण आहे? कुठल्या प्रकाशात यायचंय आम्हाला? आमच्या घरातल्या ट्यूबलाईटी वाढवायच्या आहेत, बल्ब वाढवायचे आहेत का आमच्या जीवनात काय अजून करायचंय? काय करायचं बरं? बघा 8व्या अध्यायाचं 12 वचन. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, त्याच्या जो जीवनाचा काय आहे? प्रकाश आहे. आम्हाला जर आमचं जीवन या उपदेशकाच्या लेखकाप्रमाणे मी आज्ञाधारक आणि मी देवाला भितो का जर बघायचं असेल प्रियांनो, तर ते कुठे बघावं लागेल माहितीये का आम्हाला? आम्ही एकमेकांना विचारून नाही सांगणार. प्रियांनो, माणसाच्या बाबतीमध्ये एक सत्यता मी तुम्हाला सांगतो. 4 लोक जर तुम्हाला चांगले म्हणणारे असतील ना, तर 8 लोक तुम्हाला वाईट म्हणणारे आहेत. एवढं लिहून ठेवा अगदी कुठेतरी कागदावर. आम्ही माणसाच्या साक्षीने किंवा मनुष्याच्या पारितोषिकाने आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करता येणार नाही. परंतु इथे पवित्र शास्त्र सांगतं, जर मला माझ्या जीवनाचं परीक्षण करायचं असेल तर मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर येण्याची गरज आहे. कारण त्याने असं म्हटलं, मीच प्रकाश आहे. मी काय आहे हे फक्त तोच जाणू शकतो. प्रिया लागत नाही की हा कोण आहे. शुभवर्त मी वेळेअभावी जास्त रेफरन्स सांगणार नाही. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जेव्हा नथनेल अंजिराच्या झाडाखाली उभा होता आणि त्याला जेव्हा शिष्यांनी सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिथून चालला होता तेव्हा नथनेलाला पाहिल्याबरोबर तो म्हटला की हा इस्रायल आहे. त्याला कोणी त्याची साक्ष देण्याची गरज नव्हती. प्रियानो, त्याच्याविषयी सांगण्याची गरज नव्हती. त्याला वाटलं की मला याने कसं काय ओळखलं, नाही का? प्रभू म्हटला, या झाडाखाली उभा राहायच्या अगोदर तू मला ठाऊक होत. त्यानं आमचं जीवन प्रभू समोर अगदी उघड आहे. त्या प्रभूला धन्यवाद देऊया प्रियानो की अशा माणसांना त्याने त्याचे लोक या नात्याने तुम्हाला आणि मला निवडलं. अशा माणसांना, त्याला माहित असलेल्या माणसांना त्याने त्याच्या राज्यामध्ये राहण्यासाठी निवडलं. प्रियानो, कारण देवाचं भय धरणं म्हणजे फक्त वेळ काळेला देवाची आठवण येऊन देवाला घाबरणं असं नाहीये. प्रियांनो, देवाचं भय धरणं म्हणजे आमच्या जीवनामध्ये 24 तासाचा प्रत्येक सेकंद देवाविषयी आदर असणं फार महत्वाची गोष्ट आहे. इथे भय धरणं या शब्दासाठी काही त्यांनी त्याच्याच पुस्तकामधून काही मुद्दे दिलेले आहेत की आम्ही देवाचं भय धरायचं म्हणजे काय. बघा, उपदेशकाचं पुस्तक याचा 2रा अध्याय त्याचं 24वा. मनुष्याने खावे प्यावे व श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काही इष्ट नाही. हेही देवाच्या हातून मिळते, देवाने पुरवलाय. प्रियांनो, एका विश्वासणाऱ्याची भावना असणं फार महत्वाची गोष्ट. ते कुठलंही काम असेल प्रियांनो, 4थ्या कॅटेगरीचं असेल किंवा पहिल्या कॅटेगरीचं असेल, कुठलंही काम असेल, आमची उपजीविका भागण्यासाठी जे श्रम करण्यासाठी आम्हाला देवाने दिलेलं आहे ते देवापासून आहे. देवापासून मिळालेलं आम्हाला ते आमच्या जीवनाच्या उपजीविकेसाठी असलेलं ते साधन आहे. आपले खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला लक्षात आलं पाहिजे, आम्ही जे काही जगत आहोत
त्याचं महत्वाचं कारण आहे, प्रभूने आम्हाला ते जगण्यासाठी पुरवलं. त्यासाठी आम्ही काम करत असू किंवा काम करत नसू, आम्हाला आमच्या देवाचा सन्मान करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. नोकरीला असेल मी किंवा नोकरीला नाही. बरेच जण म्हणतात कामामुळे आम्हाला प्रार्थनेला यायला वेळ मिळत नाही, बायबल स्टडीला यायला वेळ मिळत नाही, आराधनेला जमलं तर आम्ही येतो. त्या गोष्टी जर आम्हाला देवाने पुरवल्या, देवाकडे मागूया, प्रभू तुझ्या चरणाजवळ जाण्यासाठी तुम्हाला वेळ दे, आणि प्रभू नक्कीच देईल. त्याला माहिती आहे त्याच्या भक्ताची गरज काय, त्याला माहिती आहे त्याच्या भक्ताची गरज कुठं पुरवायची, त्याला माहिती आहे त्याच्या भक्ताची गरज कशी पुरवायची. जर आम्ही प्रभूचे लोक आहोत, तर आम्हाला प्रभूचा आदर करणं आमच्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट बघा काय म्हटलं, योबाचं पुस्तक याचा 9वा अध्याय त्याचं 10वं वचन. योबाचं पुस्तक याचं 9वा अध्याय त्याचं 10वं वचन. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सर्व सामर्थ्य खर्चून कर, कारण ज्या अधोलोकाकडे तू जावायचा आहे तिथे काही उद्योग, युक्ती, प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान याचं नावही नाही. नाही, व्यवस्थित वाचून घरी बसल्यानंतर त्याचा विचार करा. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सामर्थ्य खर्चून कर. त्याचा अर्थ काय, वेळ प्रभूने आम्हाला दिली, त्या वेळेचा योग्य उपयोग करणं. सगळ्या बऱ्याच गोष्टी आम्हाला निघून गेल्यानंतर मिळवता येतात, जीवनातली वेळ निघून गेल्यानंतर परत मिळवता येत नाही. तो क्षण आमच्या जीवनामध्ये परत येतो. खूप महत्वाचं उपदेशकाचं पुस्तक आपल्याला प्रॅक्टिकली शिकायला मिळतं, कसं जगायचं ते. पण या ठिकाणी आपल्या वेळेनुसार आणि काही गोष्टी बघायच्या म्हणून आपण खूप थोडक्या शब्दात बघत आहोत. काय म्हटलं, वेळेचा योग्य उपयोग करा आणि विचार करून वेळ वापरा. तिसरी गोष्ट बघा, 12वा अध्याय त्याचं 13वं वचन. देवाचं भय बाळग, देवाचं भय बाळग. कसं, नोहासारखं. कुठल्याही परिस्थितीत मी असेल, मला देवाचं भय बाळगायचं. योगासारखं. योगाच्या बाबतीमध्ये त्या 40 अध्यायामध्ये जर आपण वाचलो, 40 अध्यायामध्ये, तर आपल्याला भयंकर गोष्टी शिकायला मिळतात. संकट, क्लेश, आपत्ती, विपत्ती काय आहे, त्या परिस्थितीमध्ये जगत असताना आम्हाला देवाचा आदर करण्याची गरज आहे. म्हणून रोमकराचा लेखक असं म्हणतो, छळ, त्रास, संकट, क्लेश, आपत्ती, मृत्यू या गोष्टी तुम्हाला देवापासून दूर नेणार आहेत का? कधीच नेत नाही, कधीच. त्या देवाचा आम्ही सन्मान करूया सकाळी. पुढे गेल्यानंतर 12वा अध्याय त्याचं 14वं वचन. त्याच योगाचं 12वा अध्याय त्याचं 14वं वचन. आपण असं वाचलं, काय वाचलं, गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झडती घेईल. जे काही आम्ही करतो प्रियानो, त्या प्रत्येक गोष्टीचा देव एकदा आमच्या जीवनातून हिशेब घेणार. मी काय करत आहे, आम्ही मंडळीत आहोत, प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलं, आम्हाला निवडण्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या एकुलत्या एका पुत्राला त्याने वधस्तंभावर दिलं, वधस्तंभावर मेल्यानंतर त्याला कबरेचा अनुभव दिला, कबरेतून उठल्यानंतर तो स्वर्गात गेला. आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये क्लेश, विपत्ती, संकटी, अडचणी या सर्व गोष्टीतून जायचंय. आमच्या डोळ्यासमोर मात्र आमच्या प्रभूचा, आमच्या परमेश्वराचा सन्मान असणं. आणि त्यानंतर असं म्हटलं, आज्ञा पाळ. एक 1-2 मिनिट फक्त मी जास्त घेईन. आज्ञा पाळणं म्हणजे काय हो, 1 योहान 5वा अध्याय त्याचं 3रं वचन. आज्ञा पाळायची म्हणजे काय करायचं, तिथे स्पष्ट शब्दात असं लिहिलेलं, प्रीती करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळ. प्रीती करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळ. आज्ञा म्हणजे
तो सांगेल ते कर. त्या आज्ञा पालन करत असताना आम्ही कसं करायचं? बघा, अनुवादाचं पुस्तक याचं 6वं अध्याय त्याचं 5वं वचन असं म्हटलं, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. देवाचं आज्ञा पालन करायचं असेल तर पूर्ण मनाने. बघा, जेव्हा 103 स्तोत्र लिहिलं गेलं तेव्हा तो स्तोत्र करता असं म्हणतो, स्तोत्र संहिता 103 त्याचं पहिलंच वचन बघ. स्तोत्र संहिता 103. हे माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. काय म्हटलं? हे माझ्या जीवा. पण हिंदी बायबल मध्ये म्हटलं, हे माझ्या मना. आणि मन आत असतं, बाहेर नसतं. आणि दुसरी गोष्ट बघा, तिथे असं म्हटलं, माझ्या सर्व अंतर्यामा, नाही का? हिंदी बायबल मध्ये असं म्हटलं, जो कुछ तुझ में है वो. अंतर्याम म्हणजे जे आतमध्ये आहे त्याने, त्या अंतकरणाने मला देवाची आज्ञा पाळायचं. मला क्षमा कर. संदेश देणं सोपं आहे, खूप लांब प्रार्थना करणं सोपं आहे प्रियानं, पण स्वतःच परीक्षण करणं, प्रभू समोर उभं राहणं भयंकर कठीण. आज सकाळच्या वेळेला अगदी नम्रतेने, लीनतेने आम्ही प्रभूच्या पायाजवळ वेळेअभावी आपण इथं थांबूया, परंतु ही गोष्ट लक्षात ठेवूया, मला माझं कर्तव्य एवढंच आहे, मला प्रभूला भिवून जगायचं, मला प्रभूच्या आज्ञेचं पालन करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक दिवस मला प्रभू समोर उभं राहून हिशेब देणार आहे. तसं करण्यासाठी प्रभू तुमचं आणि माझं आधी सहाय्य करा.